लेट्स प्ले मॅच. नाही झाली पंच, थांबा 2 मिनिटं. विनंती असेल, येताना आपण जेव्हा नाणेफेकीला याल तेव्हा प्लेइंग 11ची लिस्ट जमा करायची आहे. त्यामुळे व्यत्यय होतोय, आपल्या खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये आणि 12वा खेळाडू किंवा 8वा 9वा जो काही असेल तो आपण इथपर्यंत पोहोचवायचा आहे. जर पहिला चेंडू पडला, स्कोरिंग अपडेट नहीं होगा बेटा. नहीं नहीं वो नहीं, अभी चालू करने के लिए 2 मिनट दिया 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 करायची मॅच चालू. येताना प्लेइंग 11ची लिस्ट कंपल्सरी आणायची आहे आणि ती जबाबदारी कर्णधाराची असेल. कोणत्याही प्रकारची सबब ऐकली जाणार नाही आहे. डीजे लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात टाळ्या वाजून सुरुवात करायची आहे. पहिली स्पर्धा आपण पाहतोय अलिबाग प्रीमियर लीग 2024 दोस्ती ग्रुप आयोजित. यस, ऑफिशियल अंपायर का इशारा आता हुआ. मैच इज ऑन. स्ट्राइक आपण बॅटर पाहतोय आशिष. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केलाय. पहिल्या चेंडूवरती 4 धाव्याने श्री गणेशा करतोय फलंदाज आशिष आपल्या संघासाठी. नॉन स्ट्राइकला आपण पाहतोय अर्शद सय्यद उर्फ फरदीन काझी. चेंडू अवेलेबल करायचा आहे. व्हॉलेंटियर्स सर्व व्हॉलेंटियर्स आपणच ही स्पर्धा अलिबागकरांची आहे, त्यामुळे आपण सर्व अलिबागचेच आहोत, त्यामुळे सहकार्य करा. व्हॉलेंटियर्स आपण जागेवर जा. पहिल्या चेंडूवरती चौकारांनी सुरुवात करतोय फलंदाज आपण पाहतोय आशिष. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पिट्टू गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो. पहिल्या चेंडूवरती चौकाराच्या सहाय्याने श्री गणेशा केलाय. अलिबाग प्रीमियर लीग 3 षटकांचा होणारा सामना. कंपल्सरी चेसिंग. पंचांचा निर्णय अंतिम आहे. यावेळेला चांगल्या पद्धतीचा क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, मात्र तिथे कोंबडी पलाली तंगडी धरून लंगडी घालायला लागली. धावसंख्येत 4 निर्माण धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 8 धावा. धावफलकावरती आपण पाहतोय चांगली कामगिरी करतोय फलंदाज आशिष. यावेळेला चांगल्या पद्धतीचा चेंडू. यावेळेला कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव अर्जित केली जाते. स्ट्राइक रोटेट केली जाते. धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या बिनबाद 9. आपण पाहतोय dreamscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. दोस्ती ग्रुप आयोजित अलिबागकरांची, अलिबागकरांसाठी विद्युत प्रकाश झोतातील अंडरम सर्कल क्रिकेटची स्पर्धा. पुन्हा एकदा पिट्टू आपल्या षटकातील चौथा चेंडू. अर्शद सय्यद अलिबाग का फरदीन काझी. यावेळेला पुन्हा एकदा खोला टाकण्याचा प्रयत्न, त्याला सटीक बनवून घेतलाय, मात्र एकदा वर्जित केली जाते. धावसंख्येत 1 निर्माण धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती अंजलि भाभी के हीरो, क्रिकेट के गॉड, भारत रत्न सर सचिन रमेश तेंदुलकर, जर्सी नंबर 10. यावेळेला चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण, कमालीचं क्षेत्ररक्षण, डू अँड डाय, करो या मरो
आणि नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा सेव्ह केल्या आहेत. और पंकज सर, अक्सर कहा जाता है तुमने दुनिया में कितना पैसा कमाया उससे ज्यादा तुमने दुनिया में कितना पैसा बचाया, ये बेस्ट है। और यहाँ पर देखिए उन्होंने 3 रन बचा लिए, सेव कर लिए। शानदार फील्डिंग यहाँ पर फील्डर के माध्यम से। स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर अर्जुन पुरस्कार प्राप्त करने वाले इंडियन गेंदबाज मोहम्मद शमी, जर्सी नंबर 11 स्कोर कार्ड पर आते हुए पहिला ओव्हर प्रगती पर। पहिले षटक प्रगती पथावरती असताना आपण पाहतोय यावेळेला पदतालिकेचा वापर, फुटवर्क यावेळेला पहा, अतिघाई संकटात नाही, मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक आणि यावेळेला रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद। नवीन बॅटर आपण पाहतोय अर्षद आउट झाल्यानंतर दीपक। हर इंसान दिल का बुरा नहीं होता राकेश सर, हर इंसान दिल का बुरा नहीं होता, हर इंसान बेवफा नहीं होता, बुझ जाता है दीपक अक्सर तेल की कमी से, हर बार कसूर हवा का नहीं होता। क्योंकि अक्सर हम देखते हैं हवा के साथ दीपक बुझते हैं, पर इस बार तेल की कमी थी, बल्लेबाज ने गलती की और उसका खामियाजा भुगतना पड़ा। पर नए बल्लेबाज दीपक, इनायत नंबर 3 पर दीपक बेंद्रे। आशीष स्ट्राइक एंड पर बैटर हम देख रहे हैं जिन्होंने 2 चौवो लगाकर अपने स्ट्राइक बढ़ाते हुए। धावसंख्या आपण पाहतोय 11 धावा, 1 बाद 11। फुलटॉस पद्धतीचा चेंडू आडव्या बॅटीने एक्झिट केला जातोय, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, 1 बाउन्स चौकार। धावसंख्या 4 नि 8 धावसंख्या होते ती। इस सेकंड के साथ स्कोर जा पहुंचा है 16 रन स्कोर कार्ड पर। पहले बल्लेबाजी करते हुए टीम हम देख रहे हैं हो हो। सूरज गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत। फुलटॉस पद्धतीचा चेंडू, चेंडू सीमा पार, डीजे धावसंख्या पुढे सरकते। धावसंख्या होती ती 21 धावा धावफलकावरती आपण पाहतोय 1 बाद 21। पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा एक्झिक्यूट, पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा स्ट्रोक, आशिष पुन्हा ठोकतोय डीजे। आहा, या वेळेला सर बोलवतात 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती 25 धावा, 1 बाद 25। सर्व संघांना विनंती असेल 3 षटकांचे सामने 15 मिनिटांमध्ये संपवायचे आहेत, अन्यथा पेनलाइज केला जाईल। हा नियम आपल्याला माहिती आहे, त्यामुळे टीम मीटिंग जास्त घ्यायची नाही। 15 मिनिटांमध्ये 3 षटक संपणं गरजेचं आहे। 25 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर तिसऱ्या षटकासाठी वरून आलेत स्वतः कर्णधार, ज्यांच्यावरती दाखवलेला आहे विश्वास शकीरभाई शेख यांनी, तेच कर्णधार लीडिंग ऑफ द फ्रंट गोलंदाजी मार्कवर आलेत। या वेळेला ऑफ स्टिकच्या बाहेर पंच नाराज, स्वेर घोषित करतायत। अवांतर धावेने वाढ, एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव वाढते 26 धावा धावफलकावरती। 26 धावा धावफलकावरती जरूर लगावल्या गेल्या तर टीम मीटिंग घ्यायची नाहीये। 15 मिनिटांमध्ये 3 षटक संपवणं अनिवार्य आहे, याची नोंद घ्या।
या वेळेला मोठा फटका, फलंदाज बाद डीजे. वाईट टाकला, तदनंतर आपल्या गोलंदाजीची धार दाखवली आणि पहिल्या चेंडूवरती किमया केली. फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला. शगीरभाई शेखने दाखवलेला विश्वास संघ नायकावरती आणि त्याच्यावरती नक्कीच त्याच पद्धतीची कामगिरी करतायत. गोलंदाज वरून धावसंख्या स्थिर आहे 26 धावा. आता नवीन फलंदाज आलेत शादाब घट्टे. अलिबागचे शादाब सुमरा वर शादाब घट्टे. यावेळेला उचली घेणारा चेंडू फलंदाजाला बीट करतोय, मात्र बाहीच्या स्वरूपात एक धाव अर्जित केली जाते. चांगली रन इन द विकेट. धावसंख्येत एक निवाड, धावसंख्येला आकार, धावसंख्या झाली ती 2 बाद 27. 27 धावा धावफलकावरती जरूर लगावल्या गेल्यात. सलामीवीर बॅटर आशिष ज्याने जी कामगिरी केली आहे, सुरुवातीचे 2 चौके, तदनंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 चौके. आता मात्र तीच रणनीती या षटकामध्ये करावी लागेल, कारण स्वतः कर्णधार वरून गोलंदाजीसाठी आलेत आणि चांगली कामगिरी करतायत आपल्या संघासाठी. आपण पाहतोय ऑनर जोहान सगीर शेख टी शर्ट परिधान केलेले, त्यांच्या ऑपोजिट गुलशन भाई पल्लवकर. सव्वीस धावा धावफल 27 धावा धावफलकावरती आपण पाहतोय 2 बाद 27. पहिली मॅच. यावेळेला आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट, नेम चुकलाय. जुनेद वरती प्रेशर टाकण्याचा प्रयत्न, पण जुनेद सुद्धा एक हुशार खेळाडू आहे. त्याला माहिती आहे की रन एक्स्ट्रा मध्ये द्यायची नाहीये. त्यांनी चेंडू हातात ठेवला, नॉनस्ट्राईकच्या फलंदाजाला आतमध्ये येण्याची संधी नाही दिली आणि चेंडू डेट केला. धावसंख्या झाली 28 धावा धावफलकावरती 2 बाद 28. स्पीड अप करायचा आहे गोलंदाजी करणारा संघ. वारंवार सूचना देतोय आम्ही, 15 मिनिटांमध्ये इस इनिंग को खताब समाप्त करना अनिवार्य है. यावेळेला मोठा फटका, फुटवर्कचा वापर केलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, डीजे ला संधी. यावेळेला मात्र पुन्हा रन आउटच्या स्वरूपात बाद होतात. शादाब खोला टाकण्याचा प्रयत्न, वरून चांगली गोलंदाजी करतात. याच्या आधीच्या चेंडूवरती सॉरी डीजे. बॅटर्सना सुद्धा विनंती असेल, आपण रेडी राहायचंय. वारंवार या सूचना आम्ही देणार नाही आहोत. धावसंख्या आहे ती धावफलकावरती आपण पाहतोय, आमचे गुणलेखक सर सांगतायत 32 धावा 3 बाद 32. यानंतर होणारा सामना बापदेव भेरसे यानंतर होणारा सामना प्रदीप स्पोर्ट्स साखर विरुद्ध बापदेव भेरसे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपण प्लेइंग 11 ची लिस्ट जमा करायची आहे. लक्ष असू द्या, प्रदीप स्पोर्ट्स साखर विरुद्ध बापदेव भेरसे. टॉसच्या आधी आपण प्लेइंग 11 ची लिस्ट आमच्यापर्यंत जमा करायची आहे. पहले इनिंग का खेल समाप्त हो चुका है. स्कोर जा पहुंचा है 32 रन और जीतने के लिए 18 गेंदे
33 रनों की जरूरत. दोन्ही ऑफिशियल पंचांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. अठरा चेंडू आणि 33 धावांची गरज कंपल्सरी असतील याची नोंद घ्यायची. यानंतर होणारा सामना प्रदीप स्पोर्ट्स साखर विरुद्ध बापदेव भेरसे. दोन्ही संघाला विनंती असेल आपण आपली प्लेइंग 11ची लिस्ट नाणेफेकीच्या आधी आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. त्यासाठी आपण आयोजकांना भेटायचं आहे. कोणत्याही प्रकारची सबब ऐकली जाणार नाही आहे. त्यामुळे प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाचे कर्णधार आणि बापदेव बेरसे संघाचे कर्णधार टॉससाठी येताना आपली प्लेइंग 11ची लिस्ट जमा करायची आहे. अठरा चेंडू 33 धावांची गरज. लक्ष असू दे वरून. कंपल्सरी चेस आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. अंपायर सुद्धा आज दुपारपासून इथे उपस्थित झाले. त्यांचा सुद्धा मी वेळेवर आला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभार व्यक्त करतोय. ऑफिशियल अंपायर्स मैच इज ऑन. गेम इज ऑन होता हुआ. ट्यून बजता हुआ डीजे. मॅच ऑन. सामन्याला सुरुवात. 18 चेंडू आणि 33 धावांची गरज. पहिला सामना 18 चेंडू 33 धावांची गरज. स्ट्राईकला बॅटर पण पाहतोय सुजित. तर नॉन स्ट्राईकला वरून गोलंदाजी मार्कवर सोहेल सय्यद. पहिला चेंडू डॉट जातोय. सोहेलच्या माध्यमातून आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न सुजित यांचा. या वेळेला चेंडू जातोय. मिस फिल्डिंग. चेंडू सीमा पार. डीजेला संधी. चौकार. मिकात फकी हे सुद्धा आले. त्यांचा सुद्धा सहर्ष स्वागत असेल. आमचे पुतणे तसेच सलमान सय्यद. यावेळेला खोला टाकण्याचा प्रयत्न. लाऊड अपील. त्या अपील पंच नकारतायत. लेग बायच्या स्वरूपात एकदा वर्जित केली जाते. धावसंख्येत एक निवार धावसंख्या होते ती बिनबाद 5. साखर संघाला विनंती असेल आपण यायचं आपली प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत जमा करायची आहे. अठरा चेंडू 33 धावांची गरज असताना आता मात्र स्वतः संघनायक कर्णधार वरून स्ट्राईकला. या वेळेला पहा. आम तो आम गुटली ओके दाम. आंधला मागतोय 1 डोला. देव देतोय 5 डोले. डीजे. हवा. या वेळेला वरून
कॅप्टन लिडिंग ऑफ द फ्रंट. पुन्हा एकदा त्या छाटणीचा स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न. असे फटके फरदीन काजी असतील त्या पद्धतीची फलंदाजी वरून करण्याचा प्रयत्न करतात. लेग बायच्या स्वरूपात एक धाव, 11 धावा धाव फलकावरती जरूर लगावल्या गेल्यात. पहिले षटक प्रगतीपथावरती असताना गोलंदाजी मार्कवर सोहेल. षटकातील पुढचा चेंडू. यावेळेला डान्सिंग डाऊन पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा गॅप. पुन्हा एकदा डीजेला संधी. चौकार. पंद्रह धावा धाव फलकावरती भुवनेश्वर कुमार जर्सी नंबर 15 हम देख रहे। पर जरूर यहाँ पर सोहेल की गेंद के ऊपर अटैक करते हुए दोनों बैटर्स सुजीत और उनका साथ देते हुए वरुण। बचे हुए 13 गेंदें जीतने के लिए अभी भी 18 रनों की जरूरत। 13 चेंडू 18 धावांची गरज आणि यावेळेला आडव्या बॅटीले पुन्हा एकदा सुजीतला 45 बाईच्या स्वरूपात एक धाव आणि षटक संपलंय। एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय बिनबाद 16 मयंक अग्रवाल जर्सी नंबर 16 आपण पाहतोय धावफलकावरती जरूर लगावल्या गेल्यात। टीम मीटिंग घ्यायची नाहीये। 16 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात। 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज। बचे हुए 12 गेंदे 17 रनों की जरूरत। टीम मीटिंग नाले गेंदबाज करने वाली टीम। नेक्स्ट मॅच प्रदीप स्पोर्ट्स साखर विपक्ष बापदेव भेरसे। टॉस साठी यायचंय शेवटचा आणि अंतिम कॉल। टॉस साठी यायचंय टीम प्रदीप स्पोर्ट्स साखर विपक्ष बापदेव भेरसे। टॉस साठी या। कुछ बोले नहीं अभी तक अपने एसपीएल है। कवर ड्राइव खेलने का प्रयास। फील्डिंग अच्छी थी। शादाब घट्टे के हाथों में गेंद। तब तक एक रन आसानी से मुकम्मल किया। स्कोर जा पहुंचा ऋषभ पंत एबी डिविलियर्स जर्सी नंबर 17। ओहो आती घाई संकटात नहीं डीजे मास्टर विकेट जाता हुआ। विनंती असेल टॉस साठी यायचंय। दोन्ही संघाचे संघाने इथं बापदेव भेरसे संघाच्या कर्णधार उपस्थित आहेत। प्रदीप स्पोर्ट्स साखर आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत नक्कीच पोहोचलाय। तर आपण नाणेफेकीसाठी यायचं शेवटचा कॉल असेल अन्यथा आपल्याला 5 धावांची पेनल्टी देण्यात येईल। षटक संपत आलंय। सामन्याला सुरुवात झालेली आहे। टॉस साठी यायचंय। ओहो हे प्रभु हे राम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद ये क्या हुआ मोए मोए। कीच एक चांगला फटका आपण पाहतोय। फलंदाज मंदार हो पुन्हा एकदा पडलेत पण आपल्या संघासाठी चांगली कामगिरी। पुन्हा एकदा डीजेला संधी मिळते। चेंडू सीमा पार चौकार। मी सन्माननीय श्री पंकजी अंजारा साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते दुसऱ्या मॅचचा नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे। एका बाजूला आपण पाहतोय बापदेव भेरसे तर एका बाजूला प्रदीप स्पोर्ट्स साखर आणि आता मात्र मंदार थांबाचं नाव घेत नाहीये। चेंडू पुन्हा एकदा सीमा पार डीजेला संधी।
अनिवार्य धावसंख्या होती ती 29 धावा, 4 धावांची गरज. ओ हो, पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय, मात्र गच्चाल क्षेत्ररक्षण. असं म्हटलं जातं ना, घर फिरले की घरचे वासे फिरतात. गरीबी में आटा गिला, पहले से कर्ज बाजारी, उसमें उसना शेजारी. यहाँ पर हर एक रेन मुफ्त की देते हुए स्कोर जा पहुंचा है 30 रन. जीतने के लिए 3 रनों की जरूरत. बचे हुए 6 गेंदे, 3 रनों की जरूरत. पर गेंदबाजी के लिए कंजूस गेंदबाज, लोमड़ी के दिमाग का गेंदबाज जिसे कहा जाएगा, गेंदबाज विराज पेरेकर. ये ऐसे गेंदबाज है जो अच्छे अच्छे बल्लेबाजों को चकमा देते हैं. पर आज इस पहले मैच में किस तरह की गेंदबाजी होगी, कशा प्रकारची गोलंदाजी करतील गोलंदाज विराज पेरेकर. आपण पाहतोय संगमालक गुलशन दीदी पल्लवकर. यावेळेला चांगल्या पद्धतीचा चेंडू मान देत आहेत मंदार. त्यांना माहिती आहे चांगल्या छाटणीचा गोलंदाज आहे आणि नक्की धावसंख्येत आकार धावसंख्या होते ती धावफलकावरती 1 बाद 31. हुकला आणि नक्कीच चुकला. यहाँ पर अरशद सैयद की मुंह की बोली, बंदूक की गोली, बल्लेबाज आउट. पुन्हा एकदा विराज पेरेकर. पदतालिकेचा वापर, छाती फोड स्ट्रोक. यावेळेला मंदारला छातीला लागतोय चेंडू. चांगले आहेत. ओके, धावसंख्या देखील धावसंख्या 32. एका धावेची गरज. कंपल्सरी चेस हा नियम आहे. नक्कीच जोहान सगीर शेख संघ मालक टेन्शन मध्ये आहेत, एक धाव होणार की नाही. आणि अशा प्रकारे सामना विजयी होतोय टीम सुब्बान अदनान वॉरियर्स अलिबाग डीजे. करतोय अक्षयजी म्हात्रे. दोस्ती ग्रुप आयोजित अलिबाग प्रीमियर लीग 2024 बापदेव भेरसे. यस,